हॅलो ऑल. कॅपिटल बजेटिंगचा प्रॉब्लेम नंबर 6 घेऊया आता. केस एनपीव्ही. एनपीव्ही दॅट इज नेट प्रेझेंट व्हॅल्यू. नेट प्रेझेंट व्हॅल्यू जर दिलेली असेल तर आपण कॅल्क्युलेशनला पुढे नेट प्रेझेंट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि आपल्याला प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स पण काढायचा आहे या प्रॉब्लेम मध्ये. लेट अस सी. अ कंपनी इज contemplating the purchase a machine. Two machines A and B are available, each costing 5 lakh. कॉस्टिंग 5 लाख दिलेलं आहे याचा अर्थ कॅश आउटफ्लो. जेव्हा तुम्ही मशीन परचेस करताय, मशीन कम्स इन अँड कॅश गोज आउट. कॅश जाते, सो कॅश आउटफ्लो मीन्स कॅश आउटले हा आपला 5 लॅक्सचा आहे. In comparing the profitability of machine, discounting of 10% is to be used and machine is to be written off in 5 years by straight line method. आता त्याने डिस्काउंटिंगसाठी फॅक्टर दिलाय 10%चा, त्याच्यामुळे आपण कॅल्क्युलेशनला इथे डिस्काउंटिंग फॅक्टर ऑलरेडी कॅल्क्युलेट सुद्धा करून दिलेलं आहे. सो आपल्याला 10% काढावं नाही लागणार आहे. ऑलरेडी इथे दिलेलं आहे 10%, 0.909, 0.826. हे 10%चेच फॅक्टर आहेत. पुढे म्हटलंय त्यांनी डेप्रिसिएशन जे स्ट्रेट लाईन मेथडने दिलेलं आहे. डेप्रिसिएशन स्ट्रेट लाईन मेथडने म्हणजेच याचा अर्थ जी डेप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे तीच अमाऊंट पुढची 5ही वर्ष सेम राहते. कॅश इनफ्लो आफ्टर टॅक्स आर एक्सपेक्टेड ॲज फॉलोज. आपल्याला कॅश इनफ्लो कॅल्क्युलेट करायचं आहे आफ्टर टॅक्स. इयर दिलंय मशीन ए इन लॅक्स अँड मशीन बी इन लॅक्स. 1.5 म्हणजे 1,50,000. सो इथे ह्या अमाऊंट लाख मध्ये घ्यायच्या आपल्याला. Now we have to calculate the NPV, that is net present value method, and profitability index method. आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय दोन्ही मेथडने आणि आपल्याला या दोन मशीन्स मधलं कोणतं मशीन हे प्रॉफिटेबल आहे ते स्टेटमेंट कमेंट करायचे. सॉल्व्ह करायला घेऊया. इथे आपण दोन कॅल्क्युलेशन्स करायचे. वन इज फॉर मशीन ए, अनदर इज फॉर मशीन बी. सो मशीन ए फर्स्ट आधी कॅल्क्युलेट करायला घेऊया. आता याच्यासाठी आपण किती कॉलम्स प्रिपेअर केलेत तर फर्स्ट इयरचा कॉलम, नंतर आहे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स, नेक्स्ट डेप्रिसिएशन, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्लस डेप्रिसिएशन, देन डिस्काउंट पर्सेंटेज अँड देन पीव्ही फॅक्टर दॅट इज प्रेझेंट व्हॅल्यू. सी, इयरचा कॉलम ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलाय. मशीन ए च्या अमाऊंट ज्या लॅक्स मध्ये दिलेल्या आहेत त्या आपल्याला वन बाय वन घ्यायच्या आहेत. देन डिस्काउंटिंग फॅक्टर जो आहे हा थर्ड कॉलम मध्ये आपला जाईल. कॅल्क्युलेशन करायला घेऊया. इयरच्या कॉलम मध्ये आपण सगळे इयर लिहून घेतलेले इथे. नेक्स्ट पुढच्या कॉलम मध्ये नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आता ह्या ज्या इथे मशीनच्या व्हॅल्यूज दिसतात दीज आर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 1.5. आता ही अमाऊंट लॅक मध्ये कशी जाईल तर 1,50,000. 2.0 म्हणजे अमाऊंट कशी जाईल लाख मध्ये तर 2 लॅक्स. देन 2.5 म्हणजे 2,50,000. 1.5 म्हणजे 1,50,000. 1.0 म्हणजे 1 लॅक. अमाऊंट्स आपण इथे पुट करून घेऊया. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपण प्रॉपर अमाऊंट्स करून घेतलेले आहेत त्याच्या. नेक्स्ट कॉलम आहे डेप्रिसिएशन. सी, त्यांनी इथे काय म्हटलंय प्रॉब्लेम मध्ये, in comparing profitability of machine, discounting of 10%, it is to be used and machine is to be written off in 5 years by straight line method of depreciation. आता इथे डेप्रिसिएशनची अमाऊंट आपल्याला दिलेली नाहीये, पण आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे तर कॉस्ट ऑफ ऍसेट. इथे हा फॉर्म्युला दिसतोय का सगळ्यांना? कॉस्ट ऑफ ऍसेट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड एस्टिमेटेड लाईफ ऑफ मशीन.
आणि याचं कॅल्क्युलेशनचं जे काही आन्सर येईल दॅट इज युअर डेप्रिसिएशन. आता हा फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला आहे. कॉस्ट ऑफ ॲसेट, आधी त्या ॲसेटची किंमत आपण बघूया. टू मशीन्स ए अँड बी ₹5 लाख. 5 लाखाच्या मशीन्स आहेत. सो 5 लाख मायनस स्क्रॅप व्हॅल्यू. सी, इथे स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली नाहीये प्रॉब्लेम मध्ये. सो स्क्रॅप व्हॅल्यू आपली 0 येते. सो 5 लाख मायनस 0, स्क्रॅप व्हॅल्यू काहीच नाहीये. डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ मशीन. मुळात ते मशीन किती वर्षांसाठी आपण यूज करतोय, तर इथे 5 years. दॅट्स वाय 5. सो 5 लाख डिवायडेड बाय 5, यू विल गेट युअर आन्सर. मिळालेलं आहे डेप्रिसिएशन 1 लाख. आता स्ट्रेट लाईन मेथडने जेव्हा आपण डेप्रिसिएशन ठेवतोय, म्हणजेच 1 लाख पुढच्या 5ही वर्षांसाठी डेप्रिसिएशन आपलं असणार आहे. सो डेप्रिसिएशन 1 लाख 1 लाख 1 लाख 1 लाख 5ही वर्षांसाठी आपण इथे लिहून घेतलंय. नेक्स्ट कॉलम मध्ये कॅल्क्युलेशन येईल नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्लस डेप्रिसिएशन. सो 1,50,000 प्लस 1 लाख, आन्सर इज 2,50,000. सगळ्या इयर्ससाठी करून घेऊया. 2 लाख प्लस 1 लाख 3 लाख. नेक्स्ट 2,50,000 प्लस 1 लाख 3,50,000. नेक्स्ट 1,50,000 प्लस 1 लाख 2,50,000. 1 लाख प्लस 1 लाख 2 लाख. इथे आपले नेट प्रॉफिट प्लस डेप्रिसिएशन त्यांच्या व्हॅल्यूज काढून झाल्यात. नेक्स्ट डिस्काउंट पर्सेंटेज. डिस्काउंट रेट ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलाय. लेट अस सी. डिस्काउंट रेट इज 10%. आणि हाच डिस्काउंट रेट त्यांनी ऑलरेडी डिस्काउंटिंगचे फॅक्टर करून दिलेले आहेत. फर्स्ट इयरसाठी 0.909, सेकंड इयरसाठी 0.826, थर्ड इयरसाठी 0.751, फोर्थ इयरसाठी 0.683 अँड फिफ्थ इयरसाठी 0.621. ॲज इट इज हे फॅक्टर्स आपल्याला घ्यायचे. सो इथे ॲज इट इज तसे फॅक्टर्स जे आहेत हे इथे रेकॉर्ड करून झालेत. नेक्स्ट आपल्याला पीव्ही कॅल्क्युलेशन करायचंय. पीव्ही दॅट मीन्स प्रेझेंट व्हॅल्यू. प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करायला आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहोत, तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्लस डेप्रिसिएशन ची व्हॅल्यू आलेली जी आहे त्याला डिस्काउंटने मल्टिप्लाय करून घ्यायचं आपल्याला. सो आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2,50,000 इंटू 0.909 या दोघांचं इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. आणि जी काही व्हॅल्यू असेल ती आपली प्रेझेंट व्हॅल्यू. 2,27,250. असंच पुढच्या इयर्ससाठी सुद्धा करायचं. 3 लाख इंटू 0.826 अँड द आन्सर इज 2,47,800. Next is 3,50,000 into 0.751. 2,62,000. 2,62,850. Next, 2,50,000 into 0.86, sorry, 0.683. Answer is 1,70,750. फिफ्थ इयर साठी 1,24,200. इथे आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू सुद्धा मिळालेली आहे. दिस इज युअर पीव्ही ऑफ कॅश इनफ्लो. कॅश इनफ्लो. पीव्ही ऑफ कॅश इनफ्लो. आता कॅल्क्युलेशन मध्ये पुढे काय करायचंय, तर या सगळ्यांची ऍडिशन आपल्याला करून घ्यायची.
प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इन्फ्लोचं. इथे टोटल येते त्यांची 10,32,850. आता नेट प्रॉफिट इथे नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजेच एनपीव्ही आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. एनपीव्ही कॅल्क्युलेशन आपल्याला कसं करता येईल तर पीव्ही ऑफ कॅश इनफ्लो मायनस पीव्ही ऑफ कॅश आउटफ्लो. जो इन्फ्लोची टोटल इथे आलेली आहे, हा इन्फ्लो इथे आपल्याला घ्यायचा आहे. सो 10,32,850 कॅश इनफ्लो, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो मायनस कॅश आउटफ्लो. आता कॅश आउटफ्लो कुठे दिलेलं आहे? सी प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आधीच म्हटलंय, टू मशीन्स ए अँड बी आर अवेलेबल, इच कॉस्टिंग ₹5 लाख. ज्या वेळेला त्यांनी मशीन परचेस केल्या किंवा परचेस करायच्यात त्यावेळेला त्यांची कॉस्टिंग 5 lakhsची आहे. म्हणजेच काय, ज्या वेळेला विकत घेतली तेव्हा 5 लाख रुपये द्यावे लागले. कॅश आउटफ्लो कितीचा झाला? 5 लाखाचा झाला. That's why cash outflow is 5 lakh. आता डिडक्ट करून घेऊया. इनफ्लो मधून आउटफ्लो डिडक्ट करायचा आहे, लेस करायचा आहे. 10,32,850 मायनस 5 lakh. And answer is 5,32,850. इथे आपल्याला मिळाला एनपीव्ही, दॅट इज नेट प्रेझेंट व्हॅल्यू. ही नेट प्रेझेंट व्हॅल्यू आपली कॅल्क्युलेट झाली आहे. आता आपल्याला प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स सुद्धा काढायचा आहे. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स कसा काढणार? तर जो पीव्ही कॅश इनफ्लो आलेला आहे त्याला आउटफ्लोने डिव्हाइड करून घ्यायचे. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो डिव्हायडेड बाय प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लो. सो 10,32,850 डिव्हायडेड बाय 5 lakh. Answer is 2.07. सो प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स आपल्याला किती येतोय? 2.07 मशिनरी ए साठी. आता आपल्याला मशिनरी बी साठी कॅल्क्युलेशन सेम असंच करून घ्यायचंय. फक्त व्हॅल्यूज घेताना मशीन बी च्या इथे घ्यायचे. फर्स्ट इयर साठी मशीन बी ला व्हॅल्यू आहे 0.5. 0.5 म्हणजे किती येईल तर 50,000 येतील, 50,000. Next, 1.5 means 1,50,000. 2.0 means 2 lakh. 3.0 3 lakh. 2.0 2 lakh. इथे अमाऊंट जे आहे ते लॅक्स मध्ये आपल्याला घ्यायचे. सो हिअर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 50,000. सेकंड इयर साठी 1,50,000. थर्ड इयर साठी 2 lakh. फोर्थ इयर साठी 3 lakh. अँड फिफ्थ इयर साठी 2 lakh. डेप्रिसिएशन जसं आपण मगाशीच कॅल्क्युलेशन करून घेतलंय, दोन्ही मशीनची व्हॅल्यू ही 5 लाखच होती, त्याच्यामुळे आपण डेप्रिसिएशन इथे कॅल्क्युलेट ऑलरेडी केलंय. कॉस्ट ऑफ ऍसेट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ मशीन 5 लाख डिवायडेड बाय 5. डेप्रिसिएशन इज 1 lakh. सो डेप्रिसिएशन सगळ्यांसाठी इथे 1 lakh. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्लस डेप्रिसिएशन. सो 50,000 प्लस 1 lakh. 1,50,000. अशी सगळ्यांची इथेच टोटल करून घेऊया. 1,50,000 प्लस 1 lakh, दॅट इज 2,50,000. नेक्स्ट 2 lakh प्लस 1 lakh 3 lakh. 3 lakh प्लस 1 lakh 4 lakh. 2 lakh प्लस 1 lakh 3 lakh. कॅल्क्युलेशन झालंय. डिस्काउंट रेट फॅक्टर. डिस्काउंट रेट फॅक्टर प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी दिलेला आहे, ऍज इट इज घ्यायचा आहे. नेक्स्ट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो. Present value of cash inflow. 1,50,000 into discounting rate. So 1,50,000 into 0.909. Calculation आपल्याला करून घ्यायचं आहे. And the answer is 1,36,350. So here 1,36,350. Next, 2,50,000 into 0.826. You will get your present value of cash inflow. And the answer is 2,06,500.
नेक्स्ट 2,25,200. नेक्स्ट 2,73,200. इथे आपण नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आणि डिस्काउंटिंग रेटचं मल्टिप्लिकेशन करून घेतोय. लास्ट 3 लाख इंटू 0.621. आन्सर इज 1,86,300. नेक्स्ट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इन्फ्लोची ऍडिशन करून घेऊया सगळ्यांची. टोटल टोटल इज 10,27,550. सो नेट प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो मायनस प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लो. आउटफ्लो इज 5 लाख. इनफ्लो इज 10,27,550. अमाऊंट पुट करूया फॉर्म्युलामध्ये. So 10,27,550 minus 5 lakh, you will get net present value. Net present value is 5,27,650. Next, we have to find out profitability index. So present value of cash inflow divided by present value of cash outflow. So 10,27,650. Oh, let me check. Yes. 1,36,350, then 2,06,500. Listen here, net profit after tax plus depreciation 3 lakh into 0.751. याचं आन्सर येतंय 2,25,300. मिस्टेकनली इथे माझ्याकडून 200 झालंय. ते 300 करून घेऊया. येस. So our total is 10,27,650. इथे पण करेक्शन करून घेऊया 650. So 10,27,650 minus 5 lakh. Answer is 5,27,650. And profitability index, present value of cash inflow divided by present value of cash outflow. So 10,27,650 divided by 5 lakh. Answer is 2.06. आता इथे मशीन ए आणि मशीन बी दोघांचाही जर आपण प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स जर बघितला तर मशीन ए साठी येतोय 2.07 अँड मशीन बी साठी येतोय 2.06. सो हिअर मशीन ए इज मोर प्रॉफिटेबल दॅन मशीन बी. ज्याचा प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स जास्त येत असेल, मोठा येत असेल, ते मशीन ही जास्त प्रॉफिटेबल आहे. सो द स्टेटमेंट इज, फायनल स्टेटमेंट आपण देऊया, मशीन मशीन ए इज मोर प्रॉफिटेबल दॅन मशीन बी. आणि इथे आपला प्रॉब्लेम हा कम्प्लीट झालाय.